परिस्थिती प्रत्येकाची बदलत राहते. एक वाक्य बोलू माईबाप, जोपर्यंत नदीत पाणी आहे ना तोपर्यंत नदीतले मासे किड्यांना खातात. ज्या दिवशी पाणी संपलं ना त्यावेळी तेच किडे त्या पाण्यातल्या माशांना खातात. कळालं तुम्हाला? ही वास्तविकता आहे. मौका सबको मिळत आहे, सो सोनार की एक लोहार की. प्रत्येकाची वेळ येते आणि गरिबी श्रीमंती उन्हाची सावली आब्र जसे वाहत राहतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिस्थिती येते. फक्त माईबाप श्रीमंती आली म्हणून उतू मातू नका आणि गरिबी आली म्हणून कधी लाजू नका. जीवनात दोनच गोष्टीची लाज वाटावी, एक चोरी करण्याची, दुसरी व्याभिचाराची. बास. तिसऱ्या गोष्टीची जीवनामध्ये कष्ट करण्याची लाजच नाही गड्या. जो कष्टाला लाजला तो संपला. ज्याने कष्टाला देव मानून पूजा केली तो जीवनात कधी सक्सेसच झाला. जीवनामध्ये सुख आणि दुःख येत राहतं. ही दोन्ही विषम परिस्थिती ज्याला पडताळता आली तो खरा माणूस आहे. सुख दुख दोनों रहते दिल में, जीवन है वो गाँव, कभी धूप कभी छाव, कभी धूप भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते, कड़वे मीठे पल करम के यहाँ सभी पाते, करम के यहाँ सभी पाते। ऊपर वाला आशा की आगे चलते जाओ, कभी धूप कभी छाँव, कभी धूप कभी छाँव। श्री राधे। दिवस प्रत्येकाचे बदलत असतात माईबाप. एक वेळ कौरव पांडवांना वनवासाला पाठवणारे, पण महाभारताचा अंतिम क्षण आहे. महाभारताचं युद्ध हे संपन्नतेला गेलं होतं. भीमाची गदा बसली होती दुर्योधनाच्या मांडीवरती. मी सांगितलं ना, वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही. प्रत्येकाला चान्स मिळतो माईबाप. फक्त आपण शांत राहायचं आपली वेळ येईपर्यंत. तोपर्यंत चुळबुळ करायची नाही गडे, नाही तर उताळ पाण्याला खळखळाटच फार असतो. भीमाची गदा बसली दुर्योधनाच्या मांडीवरती आणि शेवटचा घटका मोजत होता. अश्वत्थामे गेला आणि विचारलं, मित्रा, माझ्यावरती जर तू सेनापती पद दिलं असतं ना, तर तुझ्यावरती एवढी वाईट वेळ मी कधी कधी येऊच दिली नसती. दुर्योधनाने सांगितलं, अजूनही वेळ गेलेली नाही, आत्ता तुला सेनापती पद देतो, बोल माझ्यासाठी काय करशील. असं म्हणतात की मूर्खाला अक्कलच नसते. आता सेनाच राहिली नाही तर पती कशाचं करणार आहे. त्यावेळी अश्वत्थाम्याने हातात शस्त्र घेतलं आणि दान 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 पावलं टाकत निघाला. एका क्षणात जातो आणि तुझ्या शस्त्राला नेस्तनाभूत करून टाकतो. पाचही पांडवाची मस्तक एकाच वेळी कापून घेऊनच येतो तुझ्या समोर. अश्वत्थाम्या निघाला माईबाप. पण ज्याचा रखवाला परमात्मा असेल, जाको राखे साईया मार सके ना कोय, बाल न बाका कर सके, जग बेरी सब होय. ज्याचा पाठीराखा परमात्मा त्याचं कोण काय वाकडं करू शकणार आहे.
भगवान परमात्म्याने सांगितलं पाचही पांडवांना मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. बोलत बोलत थोडंसं दूरवर घेऊन गेले. दैवाचा दुर्विलास पहा कसा आहे. द्रौपदीने आपले पाचही पुत्र पांडवांपासून झालेली जी हुबेहूब पांडवांसारखी दिसत होती, आज ती पाचही मुलं द्रौपदीची पांडवांच्या कक्षात झोपली, जणू पांडवच झोपलीत की काय असे दिसत होते. अश्वत्थाम्या गेला अपूर्ण प्रकाशात अंधारामध्ये हातातल्या शस्त्रांनी सपासप वार केले मस्तकावरती आणि सपासप वार करून मस्तकच उडवली. मस्तक हातामध्ये घेतली आणि दुर्योधनाच्या समोर जाऊन उभा राहिला. बघ मित्रा, म्हणत होतास ना काय करशील. एका क्षणात ज्याच्यासाठी महाभारती युद्ध झालं, एका क्षणात तुझे शत्रू संपवले. बघ जरा. दुर्योधनाला इतका आनंद झाला म्हणे पहिल्यांदा भीमाचं मस्तक माझ्या हातात दे. भीमपुत्राचं मस्तक हातात दिलं. जसं दाबलं मामा मस्तक टरबुजासारखं कचकन फुटलं. त्यावेळी दुर्योधना लक्षात आलं काहीतरी गैरसमज होतोय. मशिनीच्या उजाडात पाहिलं ते मस्तक भीमाचं नव्हतं तर भीमपुत्राचं मस्तक होतं. आधी आनंद झाला होता आणि आता पुन्हा दुःख झालं. डोळ्यातून अश्रू आले आणि त्यावेळी दुर्योधन म्हणतो, अश्वत्थाम्या काय क्रूर आहेस रे तू. माझं वैर होतं पांडवाशी होतं, तू पांडव पुत्राचा वध केलास. अरे आमच्या कुळामध्ये पिंडदान करायसाठी सुद्धा कोणी शिल्लक ठेवला नाही. तू सुख आणि दुःख एकाच वेळी झालं आणि त्यातच दुर्योधनाचा अंत झाला. इकडे ज्यावेळी द्रौपदी आपल्या त्या कक्षात गेली जिथं 5 मुलं झोपलेली होती आणि ज्यावेळी द्रौपदीने आपल्या पोटची लेकरं त्या रक्ताच्या थारोळ्यात पाहिले ना माईबाप, अरे कोणती माय अशी असेल तरुण लेकरू असावं आणि ऍक्सिडेंट व्हावा त्या मुलाचा. ज्यावेळी त्या पोराची डेड बॉडी घरी आणल्या जाते ना आणि ज्यावेळी आपला तरुण पोरगा ती आई समोर प्रेत म्हणून मेलेला पाहते ना, काय त्या आईच्या अंतःकरणाची अवस्था होत असेल माईबाप, ही आई झाल्याशिवाय कळणार नाही गडे. आपली 5 मुलं रक्ताच्या थारोळ्यात पाहिली द्रौपदीने. त्यावेळी द्रौपदी मातेने विलाप केला. माता शिशूणाम निधनम सुताणाम निशम्य घोरा परितप्यमाना. वाचवा, कुणीतरी माझी लेकरं झोपीत मारून टाकली हो. कुणी केलं असेल हे क्रूर कृत्य. कुणीतरी धावा हो, माझ्या लेकरांना वाचवा. सगळे धावत आले. पाहतात रक्ताच्या थारोळ्यामध्ये 5ही लेकरांचा देह पडलेला, पण देहावरती मस्तकच नव्हते. पांडवाच्या पुरुषार्थाची निर्वत्सना केली द्रौपदीने. राग आला भीमदादाला. द्रौपदी, आमच्या पुरुषार्थाची निर्वत्सना करू नकोस. मला माहिती आहे क्रूर कृत्य कुणी केलं. आत्ताच्या आत्ता जातो आणि तुझ्या अपराध्याला तुझ्या समोर बंदिस्त करून घेऊन येतो. भीमदादा निघाले रागाच्या भरात पाऊलं टाकत. भगवान परमात्मा म्हणते, अर्जुना दादा एकटे चाललेत. त्या अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र शिल्लक आहे. तो याचा वापर करण्याची दाट शक्यता. एकट्याला जाऊ देऊ नकोस, तू त्यांच्या पाठीमागे जा. अर्जुन पाठीमागे दुरून पाहिलं. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. त्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना सावधान. अश्वत्थाम्या जर ब्रह्मास्त्र सोडत असेल तर तू सुद्धा मागे पुढे पाहू नकोस. तो ब्रह्मास्त्र सोडत असेल तर तूही ब्रह्मास्त्र सोडलं पाहिजे. अर्जुनाने ब्रह्मास्त्राला आज्ञा दिली. 2 ब्रह्मास्त्र एकत्रित आले. जणू 2 ग्रहगोलांची टक्कर झाली. ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट, समुद्राच्या लाटा उंचच्या उंच उसळू लागल्या. पृथ्वी भयाने थरथर कापायला लागली. धुळीचे लोट उठल्या गेले. 2 ग्रहगोलांची टक्कर व्हावी. 2 ग्रह एकमेकावरती आदळावेत. साऱ्यांची छाती धडधडायला लागली. त्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं, अर्जुना ब्रह्मास्त्र परत घे. अर्जुनाने ब्रह्मास्त्राला नमस्कार केला. दोन्हीही ब्रह्मास्त्र शांत झाले आणि दोन्हीही ब्रह्मास्त्र परत घेतले. अर्जुनाला इंद्रियाचा निग्रह होता म्हणून त्याला ब्रह्मास्त्र सोडता येत होतं आणि परतही घेता येत होतं. पण अश्वत्थाम्याला इंद्रिय निग्रह नव्हता. सोडता येत होतं पण त्याला परत घेण्याची विद्या नव्हती. अश्वत्थाम्याला पशुसारखं बांधलं.
आणि ढकलत मारत झोडत त्याला घेऊन येऊ लागली. ज्यावेळी द्रौपदीने पाहिलं ना दुरून, तिला का द्रौपदी म्हटले, सकाळी का उठल्या उठल्या तिचं नाव घ्यायचंय. 5 महापतिव्रत्यामध्ये अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशन. याची कारण मीमांसा सांगितली माईबाप, की द्रौपदी काय नाव आहे तिचं. दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर पदोपदी जिचं चित्त द्रवतं. मगाशी मामा एक वाक्य बोलून गेले बरं का, मला अजूनही आठवते. ताई, जीवनामध्ये फार दुःखाचे डोंगर पाहिले गड्या. एखाद्याला संकट असेल ना, तिथं हा मामा उभा राहील. मला माझ्या दुःखाचं काही वाटत नाही, आता सवय झाली सहन करायची. पण लोकांचं दुःख पाहिल्यानंतर ना अंतःकरण तळमळतं. आणि खऱ्या माणसाचं लक्षण आहे बरं का. दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुमचं अंतःकरण तळमळत असेल, किसी के काम जो आई उसे इंसान कहते, पराया दर्द पनाई उसे इंसान कहते. दुसऱ्याचं दुःख पाहून तुमचं अंतःकरण तळमळलं पाहिजे. माऊली ज्ञानोबारे म्हणतात, पायी काटा नेहटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा कोडे संकटे पुढीला चेनी. पायात टोचलेला काटा त्याच्या वेदना पायापर्यंत न राहता जशा अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतात ना, खरा माणूस त्याला म्हणतात. समोरच्याच्या पायात चप्पल नसली तर ते पाहून ज्याच्या डोळ्यात पाणी येतं. एखाद्याला दुःख झालं तर त्याच्या वेदना त्याच्या पुरत्या मर्यादित न राहता तुम्हालाही होतात, तुमच्याही डोळ्यात पाणी येतं. समजायचं आपला जगण्याचा मार्ग योग्य चाललाय. आणि काय आहे ना, दान धर्म करायला, परमार्थ करायला सौभाग्यवती सुद्धा तेवढ्या तोला मोलाची लागते. नाहीतर यांनी बाहेर जाऊन दान धर्म करायचं, तिनं घरी आल्यावर शिव्या द्यायच्या 4 भिंतीच्या. पण मामाच्या जीवनामध्ये परमार्थ आहे ना, तितकाच सिंहाचा वाटा मामीचा सुद्धा आहे बरं का. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. नाहीतर त्यांनी जर आडवे आले तर तुम्ही काय दान धर्म करणार आहेत मामा. खरं आहे की गोष्ट नाही, मानत आलोय एकदा, खरी गोष्ट आहे ना. हा, मग आमच्याशिवाय परमार्थ काही प्रपंचही नाही होऊ शकत, परमार्थही नाही सुखाचा होऊ शकत. बाई, रथाचे 2 चाक आहेत, दोनही व्यवस्थित लागतात. एका चाकाने रथ ओढल्या नाही जात, दोन्ही चाकाने चालणं गरजेचं आहे. समजा गाडी बैल चालली, एक बैल चालू लागला आणि एक बैल कुथू लागला तर मग कळतं का तुम्हाला. तुमच्याकडे बैलगाड्या आहेत ना का, सारे निघून टाकल्या आहेत का. मला चिंता वाटते, काही दिवसांनी अजून पोळ्याच्या दिवशी लोकांनी बैलगाडी सोडून, बैल सोडून ट्रॅक्टरच मिरू नये गावागावात. चिंता वाटते मला. तिला द्रौपदी का म्हटलं माईबाप, दुरून पाहिलं द्रौपदी मातीने. अश्वत्थाम्याला मारत आणत होते ना, दुरून सांगितलं, हो नका ना, मारू नका हो त्यांना, तो तुमच्या गुरुचा पुत्र आहे. आणि अश्वत्थामा ब्राह्मण आहे.